कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमणाच्या नावाखाली हिंदुत्ववादी संघटनांनी गजापूर येथील मस्जिद आणि दर्गा आणि पवित्र कुराणाची विटंबना केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जालन्यात एमआयएमच्या पक्षाच्या वतीने जुन्या जालना शहरातील लतीफ शाह बाजार चौकात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयास एमआयएम पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले। दरम्यान या आंदोलनात सायंकाळी राजूर रोडवरील घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना मुस्लिम समुदायाच्या वतीने श्रद्धांजली देखील वाहण्यात आली। यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद जमियत, शेख इस्माईल जोहेब अन्सारी, अनवर मनियार, फसियुद्दीन अन्सारी यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड गजापूर येथे अतिक्रमणाच्या नावाखाली हिंदुत्व संघटनांनी मस्जिद, दर्गा आणि पवित्र कुराणाची विटंबना केल्यानं या घटनेचा देशभरात मुस्लिम समाजाकडून निषेध करण्यात येतोय। जालना शहरातील लतीफ शाह आणि बाजार चौकात मुस्लिम समाज बांधवांनी शेकडोच्या संख्येने एकत्रित येत या घटनेचा जाहीर निषेध केला आहे। ब्युरो रिपोर्ट, एआय न्यूज, छत्रपती संभाजीनगर। काय आंदोलन केले आपण, काय मागणी? आज जालना एमआयएम पक्षातर्फे लतीफशाह बाजार जुना जालना येथे एक धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या धरणे आंदोलनाचा उद्देश एवढाच होता की 14 जुलै रोजी ज्या महाराष्ट्राच्या पुरोगामी राज्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलेलं आहे, स्वराज्याची स्थापना केलेली होती। त्या कोल्हापूर नगरीमध्ये खास करून अतिक्रमणचा वाद जिथे होता तो वाद सोडून विशाळगडच्या 5 किलोमीटर दूर गजापूर नावाचं एक गाव आहे, तेथील मशिदीवर काही समाजकंटकांनी हल्ला चढवला, कुराणाची विटंबना केली, त्याच्या प्रती जाळल्या आणि तेथील असणारे रहिवासी मुस्लिम समाजातील त्यांच्या दुकानावर, मकानावर, घरांवर आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। या घटनेचा निषेध म्हणून आज जालना एमआयएम पक्षातर्फे एक धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आंदोलनाचा निवेदन आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब यांना देण्यात आलेलं आहे। काय मागणी? आमची प्रमुख मागणी हीच आहे की या महाराष्ट्राच्या पुरोगामीला न शोभणारी घटना ही घडलेली आहे। महाराष्ट्रात दंगलराज, हिटलरशाही हे चालणार नाही, बुलडोजर राज महाराष्ट्रावर खपून घेणार नाही। इथे हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, मुस्लिम समाज एकत्र आलेला आहे। ही गोष्ट काही संघी लोकांना पचत नाही आहे, त्यामुळेच असा प्रकारचं प्रकरण घडत आहे आणि या लोकांवर